राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं गुड न्यूज दिली आहे। 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेली महागाई भत्त्यातली 6% वाढ ही 1 सप्टेंबर पासून रोखीनं देण्यात येणार आहे। याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। 8 महिन्यांच्या थकबाकीबद्दल स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे। या वाढीमुळे महागाई भत्त्याचा दर हा 119 वरून 125% झालेला आहे आणि या निर्णयाचा लाभ सुमारे 25.5 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे। सरकारने ही गुड न्यूज दिलेली असली तरी सरकारी कर्मचारी आज 1 दिवसाच्या संपावर जातात। 7वा वेतन आयोग लागू करावा, रिक्त जागा भराव्यात, 5 दिवसांचा आठवडा करावा, कंत्राटी कामगारांना किमान 18,000 वेतन द्यावं, निवृत्तीचं वय हे 60 वर्ष करावं, अशा त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत। संपामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना, समन्वय समिती हे सहभागी होणार आहेत आणि यामुळे सरकारी कामकाज ठप्प होण्याची भीती असून संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे। महाराष्ट्र सरकार नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याची आज शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकार विद्यमान गृहनिर्माण कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची शक्यता आहे। विद्यमान गृहनिर्माण कायद्यातल्या 33/5 हा म्हाडाच्या पुनर्विकासाशी संबंधित कायदा आहे। 2013 मध्ये जे नियम तयार करण्यात आलेले होते त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाहीये आणि त्यामुळे ते बदलले जाण्याची शक्यता आहे। 50 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना जास्तीचा FSI देऊन खासगी विकासकामार्फत परवडणारी घरं बांधणार आहेत। बिल्डरांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यातल्या शिक्षा आणि दंडात वाढ केली जाण्याची शक्यता आहे। 33/7 हा कायदा बदलला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे। BDD चाळीच्या पुनर्विकासासंदर्भातही काही ठोस निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेला नागपूरचा मारबत सोहळा आज साजरा होणार आहे। नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भाची ओळख असलेल्या या उत्सवामध्ये मोठ्या मिरवणुकीचं आयोजन केलं जातं। यामध्ये हजारोंच्या संख्येनं नागपूरकर सहभागी होतात। तत्कालीन समस्या, अनिष्ट रूढी, सामाजिक प्रश्नांचे वेध घेणारे मारबत आणि बडग्या यावेळी काढण्यात येतात। 131 वर्षांपूर्वी म्हणजे 1885 ला या उत्सवाची पायाभरणी झाली। तान्ह्या पोळ्याच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो। पिवळी आणि काळी अशा 2 पुतळ्यांची मिरवणूक काढण्यात येते। जागनाथ बुधवारी मास्कसात या परिसरामध्ये काल बडग्यांवर अंतिम हात फिरवला जात होता। प्रतिकात्मक बडगे आणि त्यावर लिहिलेले उपहासात्मक संदेश मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात। मारबत बडग्यांच्या पारंपरिक मिरवणुकीनं नागपूरकरांनाही आता जागतिक स्तरावर एक ओळख दिलेली आहे। यावर्षी अच्छे दिनचा दावा करणारे एक फूल जनता की भूल, दहशतवाद विरोधी इसिसचा बडगा, भ्रष्टाचार विरुद्धचा भुजबळांचा बडगा असे विविध विषय पुतळ्यांच्या माध्यमानं जनतेसमोर मांडण्यात येणार आहे। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आणि शिवाजी चौक परिसरामध्ये फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई सुरू आहे। त्याविरोधात फेरीवाल्यांनी आज कल्याण बंदची हाक दिली। महापालिकेची कारवाई अन्यायकारक असल्याची ओरड फेरीवाला संघर्ष समितीने करत महापालिकेवर मोर्चा काढला। काही दिवसांपूर्वी स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांकडून मनपा कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती आणि त्यानंतर महापालिका प्रशासनानं स्कायवॉकसह स्टेशन परिसरामध्ये बसलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप फेरीवाल्यांच्या नेत्यांनी केला। तर नियमानुसार कारवाई सुरूच राहील असं महापौर म्हणाले। ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं काल निधन झालेलं आहे। प्रदीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली। राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 75 वर्षांचे होते। राव यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या कामगार चळवळीचा आधारस्तंभ हरवल्याची भावना व्यक्त होतीये। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे। म्युनिसिपल मजदूर युनियन, ऑटो टॅक्सीमन युनियन अशा संघटनांच्या माध्यमातून राव यांनी महाराष्ट्रातल्या कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी लढा दिला। राव यांची मुलगी शिल्पा या कॅनडात असल्यामुळे राव यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। शनिवारी शिल्पा आल्यानंतर राव यांचं पार्थिव सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल।
ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांचं काल पहाटे निधन झालं. ब्रेन हॅमरेजच्या धक्क्यानं 2 दिवसांपूर्वी ते दवाखान्यामध्ये भरती होते. काल पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंकर उर्फ बाबा बडे गेल्या 45 वर्षांपासून कवितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचं मुकुट, इरवा, सगुण हे 3 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. बॅरिस्टर गुलब्या या त्यांच्या विनोदी कार्यक्रमाचे 400 तर असा वऱ्हाडी माणूस या कार्यक्रमाचे 3000हून जास्त प्रयोग राज्यभर सादर झालेले आहेत. 63व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातल्या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश झी24 तासनं दाखवल्यानंतर तातडीनं कारवाई सुरू झाली आहे. जेलमध्ये कैद्यांना मोबाईल फोन, अन्य चैनीच्या वस्तू पुरवणाऱ्या जेल अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर वाडील आणि दिनेश पाटील या दोघा कारकुनांना निलंबित करण्यात आले. मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या विलास शिंदेवर साताऱ्यात अंत्यसंस्कार होत असतानाच मुंबईमध्ये तशीच आणखी एक घटना घडली आहे. दुपारी 1:45च्या सुमाराला कुर्ल्यामध्ये एका हवालदाराला बाईकस्वारानं धडक दिली. बैलबाजार पोलीस चौकीजवळ नाकाबंदी सुरू असताना हा प्रकार घडला. अनिल निंबाळकर यांनी नाकाबंदीवेळी इम्तियाज खान याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र बाईक न थांबवता त्यानं निंबाळकरांना धडक दिली आणि पळ काढला. नंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं. निंबाळकर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मुंबई पोलिसातले ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या पार्थिवावर सातारा इथल्या शिरगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काल पहाटे 6च्या सुमाराला शिंदेंचं पार्थिव वाई तालुक्यातल्या शिरगावात पोहोचलं. संपूर्ण शिरगावात दुःखाचं सावट होतं आणि यानंतर सकाळी 9च्या सुमाराला शिरगावात शिंदेंच्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सलामी दिली. अंत्यसंस्काराला साताऱ्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपस्थित होते. शिरगावच्या स्मशानभूमीत त्यांना सलामी देण्यात आली. इकडे शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ काल वरळीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, ज्याला वरळीकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ट्रॅफिक पोलीस विलास शिंदे यांच्या हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा अशी संतप्त मागणी वरळी पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी केली आहे. शिंदे यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. औरंगाबादमधल्या क्रांती चौक भागामध्ये रेडिओलॉजी संघटनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. या बंदला औरंगाबाद स्त्रीरोग संघटनेनं पाठिंबा दिला आहे. पाठिंबा म्हणून 1 सप्टेंबर रोजी रुग्णालयांमधल्या सोनोग्राफी सेवेसह बाह्य रुग्णसेवा, नियोजित शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या. फक्त आपत्कालीन सुविधा चालू होत्या. आजपासून सोनोग्राफी सोडून बाकीच्या सेवा सुरू राहतील. सरकारनं जाचक अटींमध्ये बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. ड वर्ग महापालिका गठीत केल्यानंतर नियमानुसार 3 वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल 15 वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही आणि त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरानजीकच्या गावांचा ताण पडत होता. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शहरानजीकच्या 24 गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. अखेर बुधवारी हा निर्णय जाहीर झाला. या निर्णयामुळे अकोला शहराच्या राज्यकारणात राजकीय उलथापालथ होणार आहे. महापालिकेची सध्याची 73 सदस्य संख्या या निर्णयामुळे 85 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. नाशिकमधल्या एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना 2 वर्षांची शिक्षा तसंच प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. नाशिक ग्राहक न्यायालयानं हा निकाल दिलाय. खरेदी खत आणि कंप्लिशन न दिल्यानं या बांधकाम व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. पांडुरंग बोधे, प्रवीण धात्रक, नितीन धात्रक आणि नंदकिशोर आधारकर यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली. पुढच्याला ठेच मागचा शहाणा ही म्हण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना बहुधा माहीत नसावी, कारण आपणच प्रतिमुख्यमंत्री आहोत असा दावा करणारे एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. हे उदाहरण ताजं असतानाच गिरीश बापट मात्र आपलं मंत्रिपद कायम असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करतात. पिंपरी चिंचवडमध्ये हाफकिन जीव औषध महामंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
ज्याचं पालन आपण सगळेजण इथं करतात. मी आज इथं आलो तर हा मनाशी संकल्प करून आलो की पुढच्या वर्षी मी जेव्हा इथे येईल आणि मी नक्की येणार, काळजी करू नका, माझं मंत्रिपद काही जात नाही. सावकारांच्या टोळीनं छळ केल्यामुळे शेतकरी महिलेनं आत्महत्या केल्याची गंभीर घटना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या घाट शिरपुरा या गावामध्ये घडली होती. या प्रकरणाची दखल घेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांना धीर देऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले. मुंबई विमानतळ परिसरामध्ये निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती, अँटेना, पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. विमानतळाच्या या 4 मीटरच्या परिघात उंच इमारतींची उंची मोजण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. नव्या जुन्या सगळ्या इमारतींना हा आदेश लागू असणार आहे. 112 इमारतींना धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्याचे निर्देश यावेळी DGCAला देण्यात आले. या आधीच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार सुनीता नावाच्या इमारतीवर कारवाई केल्याची माहिती यावेळी BMCनं दिली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी शिवाजी पार्कवर पार्किंगला हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली. मात्र पुढच्या वर्षी कोणती पर्यायी जागा उपलब्ध करून देणार याचा निर्णय 2 महिन्यात घेण्याचं हमीपत्र महापालिका प्रशासनाला कोर्टामध्ये द्यावं लागलंय. कोकणात तयार होणाऱ्या शाडूच्या मूर्तींना थेट परदेशातून मागणी येऊ लागली. चिपळूण तालुक्यातल्या शिरगाव गावात राहणाऱ्या समीर ताम्हणकरनं आपल्या गावाचं नाव साता समुद्रापार पोहोचवलंय. कारण समीरच्या हस्तकलेतून साकार झालेल्या मूर्तींना देशविदेशातून मागणी वाढू लागली. समीरचा व्यवसाय खरं तर वडिलोपार्जित आहे. समीरनं सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आर्ट कॉलेजमधून पदवी घेतली आणि त्यांच्या हस्तकलेतून साकार झालेल्या मूर्त्या आकर्षक दिसतात. पर्यावरणपूरक मूर्त्या असल्यानं त्याच्यासाठी मागणी देखील थेट परदेशातून होते. ग्रामपंचायतीनेही मूर्ती ठेवण्यासाठी त्याला मोफत जागा दिली आहे. देशातील प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून चंद्रपूर शहराची ओळख आहे. जलप्रदूषण हा यातला कळीचा मुद्दा आहे. गणेशोत्सवातल्या POP मूर्त्यांचं विसर्जन आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये होणारं प्रदूषण टाळण्यासाठी POP मूर्त्यांवर बंदीचा विषय पुढे आला होता. मात्र न्यायप्रविष्ट बाबींमुळे POP मूर्तींची विक्री सुरूच आहे. प्रशासन या संदर्भातला जबाबदारी घेण्यास तयार नाहीये आणि त्यामुळे यंदाही POP बाप्पाच्या मूर्तींची धडाक्यात विक्री होतीये. गणेशोत्सवामध्ये शाडूच्या मातीच्या मूर्ती वापरा, इको फ्रेंडली मखर वापरा असा आग्रह विविध व्यासपीठांवरून धरला जातो. त्यातच आता इको फ्रेंडली पूजा साहित्यही बाजारात आलंय. घरगुती साहित्यापासून बनवलेली फुलं, गुलाबाच्या पाकळ्यांचं कुंकू असे नवनवीन प्रकार यावेळी पाहायला मिळतात आणि यातून अनेक महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध झालाय. लाल डबा असा उल्लेख केलेल्या पण राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बाबत तरुणांच्या एका गटाला मोठी आपुलकी होती. तरुणांच्या या गटानं फेसबुकच्या माध्यमातून एसटी मित्र नावाचा गट स्थापन करत एसटी बद्दल प्रदर्शनं भरवायला सुरुवात केली. आता एसटी प्रेमी गटाच्या मदतीला एसटी महामंडळ धावून आलं आहे. हे प्रदर्शन एसटी मध्येच भरवलं जात आहे. एसटीचं विश्व उलगडून दाखवणारे हे फिरतं प्रदर्शन राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महासभेत काँग्रेसच्या 2 गटांमध्ये जोरदार राडा झाला. काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या एका गटाच्या नगरसेवकांनी महासभा उधळण्याचा प्रयत्न केला. महापौर आणि नगरसेवक एकमेकांवर धावून गेले. मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपनं उत्तर भारतीयांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उत्तर भारतीयांमध्ये प्रसिद्ध असलेल्या चोखा बाटी पदार्थाची मदत घेण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री के साथ संवाद बाटी चोखा के साथ या नावानं मुंबईमध्ये कार्यक्रम होणार आहे. महात्मा गांधींच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना दणका दिलाय. त्यांना यापुढे प्रत्येक सुनावणीवेळी भिवंडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. आपण भिवंडीतल्या खटल्याला सामोरे जाण्यास तयार असून सुप्रीम कोर्टातून
अपील मागे घेत असल्याचं गांधींचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलंय. आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचंही राहुल गांधींनी कोर्टाला सांगितलंय. 24 ऑगस्टला भिवंडीमध्ये झालेल्या प्रचार सभेत महात्मा गांधींची हत्या RSSशी संबंधितांकडून झाली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर भिवंडी कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.